नेरूळ परिसरात चारित्र्यावर संशय घेत झालेल्या दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे। 28 वर्षीय तरुणाने कथितरित्या आपली पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली। घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि त्याच्या पत्नीने सुमारे 4 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता। त्यांना एक मुलगाही आहे। विवाहानंतर हे दाम्पत्य नेरूळ परिसरात राहत होते, तर आरोपीचे कुटुंब मुंबईत राहते। मागील 1 वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे। कौटुंबिक कलह वाढल्यामुळे आरोपी काही काळापूर्वी आपल्या आईकडे राहायला गेला होता। मात्र तो अधूनमधून पत्नीला भेटण्यासाठी नेरूळ येथे येत असे। प्रत्येक भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे। रविवारी आरोपी पुन्हा पत्नीच्या घरी आला असता किरकोळ कारणावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला। हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपीने चाकू काढून पत्नीवर सपासप वार केले। पत्नीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली। सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले की प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावरून घेतलेला संशय हे त्यामागील कारण असल्याचे दिसून येत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये आयुष बाळू निकाळजे, त्याची पत्नी अपर्णा आयुष निकाळजे आणि त्याची सासू मालन शैलेंद्र गोसावी हे राहत होते। मागच्या 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते आणि ह्या वादातून काल रात्री 12 वाजल्याच्या सुमारास ह्या वादातून राग सहन न झाल्याने आयुष बाळू निकाळजे यांनी आपली पत्नी अपर्णा व सासू मालन यांचा चाकूने खून केलेला आहे आणि ते दोन्ही मयत झालेले आहेत। याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे। सर, महिलेचा काय प्रेम संबंध होता का कोणासोबत? याच्यामध्ये आयुषला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर थोडक्यात संशय होता। त्या संशयावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते। आरोपी मूळचा कुठला होता आणि आरोपीला कुठून अटक केली? आरोपीचं मूळ गाव तसं तळेगाव आहे, परंतु आरोपी गेले 3 वर्षापासून शिरवणे गावातच राहत होता। आपण त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे। किती दिवस पीसी आहे? त्याबाबत मी अजून माहिती घेतली नाही। सध्या आरोपी कोर्टात आहे।